आपल्या मराठा समाजासमोर आतापर्यंत आंदोलनाच्या माध्यमातून झालेला लोकाजोखा मांडतोय. या गोदा पट्ट्यातल्या गावकऱ्यांनी हा लढा उभा सुरुवातीला केला आणि आज तो लढा महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांनी हातात घेतला. मराठा समाजाने अनेक वर्षापासून या आरक्षणासाठी संघर्ष केला. मराठ्यांच्या पोरांना वाटायचं हे आरक्षण कधी मिळेल की नाही मिळेल, आरक्षण कोण मिळू देत नाही आणि का मिळू देत नाही याच्यातच खूप संघर्ष आपण केला. आरक्षण नेमकं आपलं कुठं यातही आपला शोध घेण्यात बराचसा काळ गेला. नेमकं आरक्षण मराठ्यांचं कुठं हेही मराठ्यांनी शोधलं आणि ह्या लढ्याला खरी सुरुवात झाली. मराठ्यांच्या लक्षात आलं मराठ्यांचं आरक्षण ओबीसी आरक्षण आधी आणि मराठा समाज ताकदीने एकत्र आला. आज महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातला मराठा समाजाच्या पोरांना न्याय मिळावा म्हणून एकजुटीनं लढतोय. त्या ताकदीनं मराठ्यांनी या येत्या काळात संघर्षही केला. सरकार दरबारी मराठ्यांनी अनेक वेळा निवेदन देऊन मराठ्यांच्या आरक्षणाची मागणी केली, पण मराठ्यांना कोणी सांगायचं 50% वर आहे किंवा खाली आहे, यातच आमचे दशक गेले. शेवटी मराठ्यांना एकच ठाम निर्णय केला की नेमकं मराठ्यांचं आरक्षण कुठं आहे. ज्या आरक्षणामुळे पोरांचं भविष्य आणि आयुष्य उद्ध्वस्त व्हायला लागलं. आईबापानं रात्रंदिवस कष्ट करून पोरं शिकवायचे आणि आईनं आणि बापानं स्वप्न बघायचं माझा मुलगा किंवा माझी मुलगी अधिकारी झाल्याच्या नंतर माझ्या वाट्याला आलेलं कष्ट कमी होईल. पण आरक्षण नसल्यामुळं मुलाच्या आणि आईबापाच्या दोघांचाही स्वप्नाची राखरांगोळी होऊन बसली. आरक्षणाची काय किंमत आहे? जे पोरग 1% हुकलं त्याला आरक्षणाची किंमत विचारा. ज्या आईबापानं रात्रंदिवस कष्ट करून मुलं शिकवले, आरक्षणाची काय किंमत आहे त्यांना विचारा. ज्याने कर्ज काढून मुलं शिकवले त्याला या आरक्षणाची किंमत विचारा. ज्या मुलाचा किंवा ज्या मुलीचा 1% नंबर हुकला त्या मुलाला आरक्षणाची किंमत एकदा जाऊन विचारा. मराठ्यांच्या पोराने आरक्षणापायी ऍडमिशन घेणं सुद्धा आता बंद केलं होतं. कारण मराठ्यांसमोर आशाच राहिली नव्हती की मराठ्यांना आरक्षण मिळेल की नाही मिळेल. इतक्या ताकदीचे लढे लढलेला असतानाही मराठ्यांना आरक्षण मिळत नाही. मग आता आशा धरायची कशी? आणि आरक्षण कुठे याचाही तपास लागत नव्हता. पण मराठ्यांनी एका फटक्यात दोनही कामं केले. मराठ्यांचं आरक्षण कुठं हे शोधून काढलं आणि महाराष्ट्रातला मराठा समाजही करोडोच्या संख्येने एकजुट आला. लोक नाव ठेवायचं हा मराठा एक येत नाही, यांच्यात एकी नाही, हे कोणाच्या एक जणाच्या पाठी उभा राहत नाही. अनेक वेळा अनेक शब्द वापरून मराठ्यांचा अपमान केला जायचा, पण या मराठ्यांनी दोनही काम एकदाच केले. आरक्षण कुठं याचाही तपास लावला आणि 14 तारखेला अंतरवालीला मराठ्यांना हाक दिली. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातला करोडोच्या संख्येनं मराठा समाज अंतरवालीला एकत्र आला. बांधावर मराठ्यांना उभा राहायला जागा नव्हती. बांधावरती इतका ताकदीनं मराठा एकत्र आला. लोक म्हणायचे मराठी एकच होत नाही. जेव्हा अंतरवाली लोक आले, कोणालाच काही सुचाना मराठी आले कुठून इतके. बर ते इतके आले, येऊन आले तर ड्रोनच्या कॅमेरा सुद्धा बसना. ड्रोनच्या कॅमेऱ्यात बसना. ती काही ड्रोन उसात पडले तर आणखीन सापडणार. इतके मराठी ताकदीने एकत्र आले. मराठ्यांचं आरक्षणही कुठे त्याचाही तपास लागला आणि खूप जणांना षडयंत्र रचलं होतं मराठ्यांना आरक्षण नाही मिळालं पाहिजे. त्याला उलट पालट केलं मराठी.
54 लाख मराठ्यांना आतापर्यंत राज्यात आरक्षण मिळालंय. 54 लाख मराठ्यांना. ही साधी सोपी गोष्ट नाही. एका नोंदीवरती 4 मराठ्यांचा जरी फायदा झाला, एका नोंदीवरती 70 लोकांचा फायदा झालाय. मराठ्यांचं आयुष्याचं कल्याण झालं. पण 54 लाख नोंदी मिळाल्या. एका नोंदीवरती 4 मराठ्यांचं कल्याण जरी झालं तरी आजच 2 कोटी मराठा आरक्षणात गेलाय. आजच लोक म्हणत होते मराठ्यांना आरक्षण मिळू शकत नाही, मराठ्यांचं आरक्षण ओबीसीत नाही. वरचं घ्या. वरचं कोणचं घेतो? वरचं द्यानन, खालचं द्यानन, कोणचं द्यानन, मराठी असेल लटकून ठेवले. मग आपण आरोळी ठोकले मराठ्यांनी. पाहिजे तर ओबीसीतच पाहिजे. आणि तेवढे एकच आहे आरक्षणाच्या विरोधात बोलते येवल्याचे एडपट. त्याचा तर असा फुकटा केलाय ना मी, त्याला आता सोडितच नाही मी सध्या. काल काहीतरी बरं म्हणते आहे ना. पण तो आता कागद वाचायला लागला. कागद वाचून सांगतो त्याला. एक दिवस लोकांनी भजे खाऊन टाकलेले कागदच खायला लावून तरच गप्प बसत, वर गप्प बसत नाही. त्याला ते प्युअर बधीर झालंय. त्याला वाटायचं मी मराठ्याला आत नाही येऊन देणार आरक्षणात. त्याला काय माहित मराठीला इच्छित म्हणून. मराठी ओबीसी आरक्षणातच गेले. आणि त्याच्या आता लक्षात आलं काही केलं देव जरी आडवा आला तरी मराठ्यांना ओबीसी आरक्षणात पासून कोणीच रोखू शकत नाही. कोणीच. आणि त्याची काळजी करायची मराठा मायबापांना तुम्हाला आता आवश्यकता नाही. तुम्ही फक्त एकजूट राहा. तुम्ही एकजुटीनं या आंदोलन करणाऱ्या लोकांच्या पाठीशी उभा राहा. इथं तुमच्याशी दगा फटका नाही होणार. तुम्ही फक्त एकजुटीनं उभा राहा. त्याला मी समर्थ आहे, त्याची काळजी करू नका. त्याचा कार्यक्रमच करतो, त्याला सोडतच नाही. तुम्ही फक्त एकजूट फुटू देऊ नका. 80% लढाई मराठ्यांनी जिंकली. आता थोडी राहिलेली लढाई जिंकून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण मिळू द्यायचं. आता नोंदी मिळाल्यात. आता सरसकट मराठ्यांना आरक्षण पाहिजे. त्यासाठी हा संघर्ष सुरू आहे. तुमच्या नोंदी मिळाल्या का? मिळाल्या? वा नशिबानेच राहतो तुम्ही. मग तुमचं बघ बऱ्याच मिळाल्या का? सगळ्या जातीतले आडनावातले एकाला 26. मग गुतलं सगळं गावच गुतलं तुमचं. पण आरक्षण लढू लागाली आहे. नाही भेटल्यावर राहायचं घरी. असं करू नका. मुंबईला यावं लागेल बरं का. ते मुंबईला चांगलं म्हणलं होतं बरं का मी. 17 तारखेच्या बैठकीत एवढी फाईट इथंच होणं म्हणलं आपण. मग बघू. हे पोट्टे काय दम धरते खाली बसलेले. म्हणा मुंबई म्हणलो मुंबई चलो. काय करता मग आता? बरं गप्प बसायचं. गप्प बसत नाहीत. 20 जानेवारी तारीख होती का नाही? मग तवर गप्प बसावं, तयारी करावं ना. कोणी त्या सोशल मीडियाला टाकलंय, कोण नाही काय माहिती. मसडीवरच घेऊन निघाले. कोण निघालं कोण नाही कोणाला. आता सरकारच्या लोकांनी मला परेशान केलं ना. ते म्हणजे होय तू मसडी घेऊन निघाले काय? मला नाही माहिती. त्याला विचार कोण आहे त्याला. बरं ते फोटो बी असे नमुने बस टाकलेत. त्या मसडीवर उलटे तोंड करून बसले. एकाचा टांगडे इकडे आणि एकाच्या टांगडे इकडे. ते म्हणजे एका मसडीवर किती लोक बसत असतील. म्हणलं मला ते माहित नाही. तू त्यांना जाऊन विचार. त्यांना लय लोड यायला लागला. हे काय करते मुंबईत? फक्त माझे मराठ्यांना विनंती, 20 तारखेला मुंबईत जायचं यात शंका नाही. इतक्या संख्येने जायचं की आतापर्यंत कोणीच मुंबईत गेलं नसतं. 4ही बाजूला मुंबईत घुसायचं मराठ्यांनी. पण शांत द्या. कोणी उद्रेक जाळपोळ करायचे नाहीत. नसतात तो आंदोलक आपला नाही. तुम्ही फक्त शांततेत मांडी घाला. तुम्ही फक्त शांततेत मांडी घाला. दुसऱ्या दिवशी सकाळी मराठ्यांच्या पदरात आरक्षण. इतकी ताकद मराठ्यांच्या शांततेत सुद्धा आहे. एका नाही आता घरी नाही राहायचं.
नाही नाही गरज. तुम्ही मागून येणार का काय? मराठा समाजा नाही, फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, आता जास्तीचा वेळ एवढ्या वेळेस तुम्ही घेऊ नका आणि मी बी देत नाही. आरक्षण मिळालं की सेपरेट पुन्हा एकदा शिरस देईल, एक दिवस सेपरेट. आरक्षण मिळालंय, फक्त सरसकटसाठी राहिलंय. समिती पुन्हा काम करायला लागली, प्रत्येक गावागावात पुन्हा नोंदी सापडायला लागल्या. ज्या अधिकाऱ्यांना मराठ्यांच्या नोंदी सापडू दिल्या नाहीत, पुन्हा त्याच जागेवरती मराठ्यांच्या नोंदी सापडायला लागल्या. मराठवाड्यासह महाराष्ट्रातला एकही गाव किंवा एकही जिल्हा आरक्षणापासून वंचित नाही राहणार. पण ज्यांच्या नोंदी नाही मिळाल्या त्यांच्यासाठी संघर्ष सुरू आहे. हा झालेला विजय इतका मोठा आहे मायबापाओ, की हा विजय बघण्यासाठी आपल्या बाप जात्या मराठ्यांनी, गोरगरीब मराठ्यांनी 70 वर्ष वाट बघितली. ती आत्ता आपल्या मराठ्यांच्या एकजुटीमुळं हा विजय मिळाला. आणि हा विजय ना तुमचा ना माझा, हा विजय महाराष्ट्रातल्या मराठ्यांचाच. फक्त 20 तारखेला आता कोणी पाठीमागे राहू नका, काही झालं तरी. येणार आहेत का बंधू? तुम्ही तर तिकडल्या गावात होते भाऊ, तिकडून इकडे बी आले. सगळ्यांनी ताकदीनं तयारी करा, कारण अशी संधी पुन्हा नाही येणार. आरक्षण मराठ्यांना पाहिजे ना, तर हीच योग्य वेळ आता आरक्षण घेऊन येण्याची आणि आपल्या लेकराला आरक्षण देण्याची. आपले लेकर जर मोठे करायचे असले तर ही लढाई सर्वसामान्य मराठ्यांनाच लढावी लागणार आहे, आणि ती जिंकायची सुद्धा आपल्याला. माझी तुम्हाला पुन्हा पुन्हा तीच विनंती, आरक्षण देऊन आपल्या लेकराच्या डोक्यावर विजयाचा गुलाल टाकण्याची हीच वेळ आहे. एकजूट राहा आणि पोरं मोठे करा. जर आपण एकजूट नाही आलो तर आपल्या पुढच्या पिढ्या आपल्याला कधीच माफ नाही करणार. आपण जर आता घरी राहिलो, मला वाटलं आले का पण बैठकीला, ते लांबून तुटकच बघत येत मला लांबूनच, कारण मी कण बोलत असतो, त्यामुळे ते लांबूनच येतात माझ्या. कारण मी माझ्या जातीशी प्रामाणिक. त्यांचा प्रॉब्लेम आहे बघा, वरून कोण बघत ते मला माहिती काही टाकी सिंबर का टकुऱ्यात तुला बोलल्यावर तो जवळ आणलं बा, तिकडे लांब जाऊ दे. त्यांचा प्रॉब्लेम एकच आहे, मी त्यांना मॅनेज होत नाही, कारण मी माझ्या जातीशी तरी करूच शकत नाही. त्यांच्या पुढे तेवढाच एक पर्याय, आता मराठ्याला आरक्षण दिल्याशिवाय पर्यायच नाही. फक्त तुम्ही एकजूट ठेवा, सगळे ताकदीनं मुंबईकडे चला, घराघरातले माणसं मुंबईकडे चला, आणि 20 तारखेला सकाळी 8 वाजता आपल्या गोदापट्ट्यातल्या लाखांना महिला अंतरवालेली येणार आहे. जे मुंबईला पोरं मराठा आरक्षणासाठी चाललेत, ते आपले लेकरं मोठे व्हावेत म्हणून चालले. त्या लेकरांना वाटा लावण्यासाठी गोदापट्ट्यातल्या 123 गावातल्या लाखांना महिला त्यांना वाटा लावायसाठी यायला लागल्या. शिरस देवीतील मायमाऊलीला माझी हात जोडून विनंती, जरी तुमच्या त्यात लेकरू असन नसन मला माहित नाही, पण जे पोरं मुंबईला चाललेत ते या महाराष्ट्रातल्या घराघरातल्या लेकराचं कल्याण व्हावं म्हणून चाललेत. इथून 500-600 किलोमीटरवर ते लेकरं लढण्यासाठी चाललेत. त्यांचे मायबाप बना आणि त्यांना वाटा लावायला त्यांच्या पाठीवर फक्त मायेचा हात फिरा, 10 हत्तीचं बळ त्या पोरांच्या अंगात येणार आहे. शिरसदिवे आणि परिसरातल्या गावागावातल्या एकाही माता माऊलीनं घरी नका थांबू, कारण तुमचं एक दिवस काम बुडेल, पण माझ्या मराठा समाजाचं कल्याण होईल. आणि माझ्या मराठा समाजाचं कल्याण होणार असलं तर तुम्ही 100% एक दिवस काम बुडवा, पण त्या पोरांच्या पाठीशी मायबाप म्हणून उभा राहा. गोदापट्ट्यातल्या 123 गावातल्या लाखांना महिला सकाळी 8 वाजता अंतरवालीत येणार आहेत 20 जानेवारीला. अंतरवालीपासून मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत वाटा लावण्यासाठी थांबणार आहेत आणि पुन्हा आपल्या गावाकडे येणार आहेत. पण त्या पोरांना एक माहित होईल,
आम्ही आज 500-600 किलोमीटरवर चाललोय. महाराष्ट्रातल्या घराघरातला मराठ्यांचा पोरगा मोठा व्हावं म्हणून आम्ही आरक्षणाची लढाई लढायला चाललो. येताना आम्हाला विजय आणायचा आहे. पण ज्यावेळेस आम्ही रस्त्यानं चालत होतो त्यावेळेस आमचा मायबाप समाज म्हणून लाखाच्या संख्येनं आमच्या पाठीशी उभा होता. आम्हाला वाटा लावण्यासाठी लाखांना मराठा समाज आला. तुम्ही आपल्या गावात जे वाहन असतील ते सगळे घेऊन या. मोटरसायकल सह जितके वाहन आहेत तितकेचे तितके तुम्ही अंतरवालीला 20 जानेवारीला सकाळी 8 वाजता या. पूर्वी ठरलं होतं, पाठीमागच्या आठवड्यात आपलं असं ठरलं होतं की अंतरवालीपासून गेवराईपर्यंत लाखांना महिला पायी चालत त्या पोरांना वाटा लावण्यासाठी येणार आहेत आणि गेवराईतून वापस येतील. परंतु पुन्हा थोडासा त्याच्यात बदल करावा लागला. जर अंतरवालीपासून गेवराईपर्यंत माता मावल्या पायी आल्या तर त्यांच्या गाड्या अंतरवालीत राहतील. मग त्यांनी पुन्हा अंतरवालीत जाऊन गाड्याकडे त्यांना जायला लागणार. त्यापेक्षा त्यात असा आपण थोडा बदल केलाय. जुळत एक नाही झालं बोलायचं द्या ठेवून आला. माईकचा आवाज फेका पाडीला हो. तुम्ही एवढं हॅलो म्हणले तुमचे 100% नोंद निघाली का? आपल्या गाड्या गावात जेवढ्या आपल्या समाजाच्या गाड्या त्या सगळ्या बाहेर काढा. आता पायीनं चालण्याऐवजी अंतरवालीतून मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत तुम्ही तुमच्याच गाडीवरती बसून वाटा लावण्यासाठी या. ज्या ठिकाणी मुक्काम आहे त्या ठिकाणी लोक गेल्याच्या नंतर तुम्ही वापस द्या. अर्ध्या घंट्यात पुन्हा तुम्ही आपण आपल्या घरी येत आहे. परंतु बळ लक्षात ठेवा, तुम्ही ताकदीनं आल्यामुळं तिथून पुढे जाणारे पोरं हे खूप मोठं बळ घेऊन जाणार आहेत की माझा मराठा समाज माझ्या पाठीशी खंबीर उभा आहे. एक दिवस सगळ्यांना काम बुडवा. शिरसदेवी आणि परिसरातले गाव पुन्हा एकदा पिंजून काढा. इथं बसलेल्या प्रत्येक मराठा बांधवांना माझी हात जोडून विनंती, आता शांत राहू नका. हेच कष्ट करण्याची वेळ आहे. शिवाय मी हटतच नाही, तुम्ही काळजी नका करू. मी आगेच आहे, पिक्चर राहतच नाही. आता मी पूर्ण आयुष्य समाजासाठी अर्पण केलेले. आरक्षण आणल्याशिवाय मुंबई सोडितच नाही. अर्ध इथं ठेप्याला आणलंय मी त्यांना. मी तुम्ही टीव्ही बघा ना, एकच जण हो म्हणला शिरसदेव टीव्ही आहेत का नाही? आपल्या कचाट्यात आला मंत्री कोणी असो वाजवलाच म्हणून समजायचं. कारण आपल्याला लागत मराठा आरक्षण आणि ते दुसऱ्याच गप्पा आणतात माझ्या संग. मला नाही टाइम. मग मराठा आरक्षणावरती बोललं तर त्यांचं आपलं जमत नाही, जमतच नाही. मग ते किती मोठं असो. त्यामुळं माझी तुम्हाला पुन्हा पुन्हा विनंती, अशी संधी मराठ्यांना पुन्हा नाही येणार. या संधीचं सोनं करा. इथं घराघरातले मराठ्यांचे पोर मोठे होणार आहेत, घराघरातले. त्यामुळे आपल्या गाव आणि आपले परिसर पिंजून काढायला सुरुवात करा. 2 घंटे जरी तुम्हाला वेळ मिळाला तर तेवढा समाजासाठी द्या. मी रातपाट एक करतोय, गप्पा मारत नाही. रातपाट एक करतोय. 6-7 दिवसाचा जर दौरा घेतला 2 दिवस कोणा मला हॉस्पिटलला जावंच लागतं. कारण आमरण उपोषण माझं 26 दिवसाचं झालं. एका महिन्यात माझं शरीर मला अजिबात साथ देत नाही. माझे हाल फक्त मलाच माहिती. मी रातपाट एक करतो कारण मला माहिती माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोराचं कल्याण करायचं आणि त्यांना मोठं करायचं. एवढी संधी ही आता सोडायची नाही. मी 4:30 वाजेपर्यंत कार्यक्रम घेतो. पाठ साडेगावचा कार्यक्रम पाठ 4:30ला केला. 5 वाजता जेवण केलं. मला कवा खाल्लं तरी पचत. तशी काही अडचण नाही. आपलं मशीन मध्ये काही राहिलंच नाही. त्याच्यामुळे कवा टाका ते कवा पचत. प्रॉब्लेम आहे गाड्या सांगच्याच आहे. ते 10 वाजता टोपल्या सापडायला सुरू करतात. भाकरी कुठे आपलं काही अडचण नाही. पाठ भाकर खाल्ली 5 वाजता थोडं झोपलं बा. काय टाकलेली होती का बनते ते आलं माझ्याकडे. त्याने मग रगच वळली. ते म्हणते एक फोटो काढून दे ना. सुरा उगूच तर फोटो काढत होतो. मला बेलं सुद्धा नाही ते. तरी पण मी माझ्या मायबाप समाजावर नाराज नाही होत. समोरून किती बोलू द्या मी सहन करतो.
पण दुसरा बोलला की वाजवितोच. फक्त मराठ्याचा ऐकतो मी फक्त मराठ्यांचे बोलणे ऐकून घेतो. बाकी त्याला गिनीत नाही मोजीत बी नाही. कारण मी या समाजावर कधीच नाराज नाही झालो. आणि आता तर विजयाचा दिवस जवळ आलाय. श्रीमंत मराठ्यांपासून गरीब मराठ्यांपर्यंत सगळ्यांचंच आता याच्यात कल्याण होणार आहे. कोणी मागा राहू नका. ताकदीनं तयारी मुंबईला जाण्याची करा. जे येणार नाहीत मुंबईला ते वाटा लावायला पण या. पण याचा अर्थ असा काढू नका मग आता मुंबईला जायची गरज नाही का करून वाटा लावूनच भागू. मी राहायचो एकटाच. मला असं कुठे त्याने एकट्याला तिकडं. त्यामुळे तुम्ही सगळे चला. मी तुमच्या ताकदीवरून तुमच्या बळावर लढतोय. नाही तर मला एकट्याला पाठी आलो म्हणताना असं तिंबू घेते. मला आधीच एकदाला रट्टे खाल्लेत आम्ही. पण आम्ही बी ठेपायलाच आणलं त्यांना. मराठीत नाही लग्न सोपं नाही. असं स्वतःसारखं सरळच केलंय सरकार मराठ्यांनी. तुम्हाला जाता जाता माझी पुन्हा एकदा विनंती. कारण आणखीन 12 गावं राहिली. तुमचे 2 वाजता होती नाही ना 11 वाजता होती ना. तुमच्या 11 वाजता होते 2 वाजता कुंभार पिंपळगावची. कुंभार पिंपळगावला 100% पाठ 4 वाजता जातोय मी. आता मधले लोकच गाडी सोडीनात. गाडीच उभा राहतात. मग मी बी जातो गावात. आणि हे मला ना लय गोड बोलत आहेत बघा. आधी म्हणले जवळ केलं चला. मला चला वाचायचं तर एक गाव घेऊ. पुढच्याला कोणी सांगितलं काय माहिती. ते म्हणलं रानमाळा बी. रानमाळा केला. त्याच्या पुढं कोणचं होतं हा बाटेपुरी. बाटेपुरी केली की त्यांना सांगितलं आमचे येणार आहेत. लगेच अर्धा मास लावले. म्हणले चल आमचं तर 2च किलोमीटर आहे. म्हणलं चल मग काय करतो आता. मग शिरज देवीला आलो. कोणीतरी पुढं सांगितलं म्हणले त्या शिरज देवन हे जाते गावाला चालले. मग तिथून शेलूला जवळ आहे. म्हणलं जाऊ देवा चालता घ्या. मग काय करता आता. शेलोवाल्याने रामपुरीवाल्याला डोचून ठेवलं. ते रामपुरीवाले म्हणले आमचं तर 1च किलोमीटर राहू. मग म्हणलं चल मग आता काय करतो इथं तर तिकडे. लगेच मनोबाई जावळ्यावाल्याला कोणतरी सांगितलं. ती रातची 2 वाजता तिथं अंतरवाली. ते म्हणले आमचं फक्त 2.5 किलोमीटर परत आहे. चल म्हणलं मग आता काय तो आहे तिथे. ते एवढ्यावर भागलं नाही. का थोडावाले म्हणले तुम्ही पांदे आले तर 1च किलोमीटर आहे. म्हणलं आता चल पांदे ना काय आता. आणि आता कुंभारे पिंपळगाव पर्यंत जायचं म्हणल्यावर पाठा 4 वाजेपर्यंत. मला तुम्हाला एवढंच सांगायचं रातपाट आता हे करा. आता एवढी संधी आहे. रातपाट एक करा. कष्ट करा. स्वतःच्या पोरांना मोठं करायची एवढीच वेळ. या संधीच आता सोनं करा. तुमच्या पायाला हात लावून सांगतो माय बापाव. जर तुम्ही आता एकजूट नाही आले मुंबईकडे जर नाही निघाले तर मराठ्यांच्या पोराचं वाटलं झालं म्हणून समजा. मराठ्यांनी एवढी महाराष्ट्रात मुंबईत धडक मारा की भारत देशात आतापर्यंत इतक्या ताकदीनं कधीच कोणीच मुंबईला आला नसेल. इतक्या ताकदीनं मराठी मुंबईत घ्या. 4ही बाजूनं मराठा आरक्षणासाठी मराठ्यांनी 4ही बाजूनं मुंबईत घुसा. पण शांततेत येताना आपल्याला आरक्षण आणायचंय. शिरज देवी आणि परिसरातल्या सगळ्या बांधवांना माझी पुन्हा जोडून विनंती. आता मुंबईकडे चला. आयुष्याचं आरक्षण त्या पोरांना मिळवून द्या आणि त्यांचं आयुष्याचं कल्याण करा. मुंबईला 20 जानेवारीला जायचंय. आपण सगळ्यांना 20 तारखेला सकाळी 8 वाजता अंतरवाली त्या. कारण 9 वाजता आपले पोरं अंतरवाली सोडणार आहेत आणि मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. वाटा लावणाऱ्या 8 वाजेपर्यंत पोहोचा आणि बाकीच्यांनी मुंबईकडे जाण्याची तयारी करा. एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.